नीट पेपर फुटी प्रकरणानंतर देशभर आता विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे। खरं तर दिल्ली येथील जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांचं मोठं आंदोलन हे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे आणि केंद्रीय शिक्षण मंत्री जे आहे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची खरं तर मागणी केली जाते आहे। आता या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे देखील आता अहिल्यानगर शहरातील वाडिया पार्क या संकुलाच्या जवळ आंदोलन करणार आहेत। नगरचे जंतर मंतर अशा पद्धतीचं एक आंदोलन स्थळ या ठिकाणी आता उभारण्यात आलेलं आहे। गांधी पुतळ्याजवळ या ठिकाणी एक आंदोलन स्थळ तयार करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी बघितलं आपण तर जे आंदोलक आहेत त्यांना बसण्यासाठी या ठिकाणी आता तयारी करण्यात आली आहे। आंदोलनाची पूर्णपणे तयारी सुरू करण्यात आली असून एकीकडे आपण बघितलं जे आंदोलनाचं मंडप आहे त्या ठिकाणी दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती दडपशाही नव्हे तर संवाद हवा अशा आशयाचा फलक या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। खरं तर या फलकावरती आपण पाहिलं तर महात्मा गांधी तसेच बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील फोटो लावण्यात आलेला आहे। दुसरीकडे आपण बघितलं तर खरं तर काल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रव्यवहार केलेला आहे। तसंच विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यावरती तातडीने संवाद सुरू करण्याचे आवाहन देखील त्यांनी केलेलं होतं। खरं तर पेपर फुटी, भरतीतील विलंब आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठी संबंधित मंत्र्यांचा राजीनामा स्वीकारण्यात यावा अशी भूमिका त्यांनी मांडली। एखाद्या मंत्र्याच्या राजीनाम्याने सरकार पडणार नाही, उलट जबाबदारीची जाणीव अधिक बळकट होईल असेही त्यांनी नमूद केले। दडपशाही नव्हे तर संवाद हवा। खरं तर गेल्या काही दिवसांपासून आपण बघितलं की सोनम वांगचुक यांनी देखील खरं तर विद्यार्थ्यांच्या या प्रश्नासाठी उपोषण सुरू केलं होतं व आता 26 दिवस होत आलेले आहे त्यांच्या उपोषणाला। त्यांनी उपोषणाचा निर्धार आजही कायम ठेवलेला आहे आणि उपोषण त्यांनी अजूनही सुरू ठेवलेलं आहे। त्यांनी काही प्रमुख मागण्या देखील केंद्र सरकारकडे केलेल्या आहे, मात्र त्यावरती अद्याप तोडगा निघाला नसल्याने त्यांनी आपलं उपोषण हे ठाम ठेवलेलं आहे। त्याचबरोबर खरं तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील जंतर मंतरवर जात विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला, मात्र त्यांच्यावरती कुठेतरी दडपशाही करत सरकारने त्यांना ताब्यात घेतल्याचा देखील आरोप त्यांनी पत्रकारांसमोर येऊन केला। खरं तर जंतर मंतरवरती मोठ्या प्रमाणावरती आता विरोधी पक्ष नेते असतील, विरोधी लोकप्रतिनिधी असतील यांनी आता भेटीगाठी घेण्यास सुरुवात केलेली आहे। तसंच या जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळतो आहे, मात्र जे मागणी त्यांची आहे धर्मेंद्र प्रधान हे जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहे त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे, मात्र अद्याप त्यावरती कुठलाही निर्णय घेतलेला नाही। तसेच सरकारने देखील वारंवार आवाहन केलेलं आहे, आम्ही चर्चेस तयार आहोत, मात्र विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याबाबत सरकारकडून अद्याप सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने खरं तर हे आंदोलन सुरू आहे। दुसरीकडे आपण बघितलं तर केंद्रीय संसदेचं अधिवेशन खरं तर सुरू असल्याने या ठिकाणी आता संसदेच्या अधिवेशनामध्ये देखील हा मुद्दा गाजणार हे देखील महत्त्वाचं आहे। तसेच आता खरं तर अण्णा हजारे यांनी देखील आता या आंदोलनामध्ये उडी घेतली असल्याने सरकार अण्णांच्या या आंदोलनाकडे कसं पाहतं ते महत्त्वाचं आहे, कारण यापूर्वी जंतर मंतरवरती अण्णा हजारे यांनी केलेले आंदोलनाला ज्या पद्धतीने नागरिकांचा जनतेचा प्रतिसाद मिळालेला आहे त्यामुळे कुठेतरी सरकारने देखील अण्णांच्या आंदोलनाची गंभीर दखल घेत त्या आंदोलनाला कुठेतरी सकारात्मक पाऊल उचललेले होते। यामुळे आता अण्णा नगरच्या जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांसाठी आंदोलनात उतरणार आहे। त्यामुळे आता सरकार या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काय भूमिका घेते हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। प्रवीण सुरवसे, लेट्स अप मराठी, अहिल्यानगर।